नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। कमेंटमध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ या नामाचा गजर करत राहायचा आहे। तर सगळ्यात पहिला जो संदेश आहे स्वामींचा तो हा आहे की कुठे ना कुठे तुमच्या घरी जर कुठली सुकलेली झाडं असतील तर ती तुम्हाला काढायची आहे। घरी सुकलेली झाडं ठेवायची नाही आहे, कारण ती वास्तुदोष निर्माण करते आणि एक तुम्हाला नकारात्मकता, डेड एनर्जी तुमच्या घरी वास करत आहे। तर सुकलेली झाडं, सुकलेली पानं जर असतील तर ती त्वरितच तुम्हाला काढायची आहे। तर तुम्हाला तुळशीपाशी रोज दिवा लावायचा आहे संध्याकाळी। त्यानंतर मग तुम्हाला वड, पिंपळ आणि उंबर, औदुंबराचं झाड ह्याची सेवा दर गुरुवारी करायची आहे, औदुंबराची सेवा। आणि तुम्हाला नित्यनियमाने पिंपळाच्या झाडाला पाणी आणि वडाच्या झाडाला पाणी, जर तुमच्या आजूबाजूला झाड नसेल तर घरात तर तुळशी आपण लावतो, त्या तुळशीला तुम्हाला रोज दिवा लावायचा आहे संध्याकाळचा। कारण बघा, तुळशीला पाणी तर आपण रोजच घालतो, पण दिवा किंवा अगरबत्ती खूप कमी घरात लावली जाते। तर तुम्हाला जर दिवा नाही जमणार असेल तर अगरबत्ती पण लावायची आहे। तुळशीची पूजा ही तुम्हाला संध्याकाळची करायची आहे नित्यनियमाने रोज। हा पहिला संदेश आहे स्वामींचा। त्यानंतर मग बघा, दुसरा जो संदेश आहे स्वामींचा तो हा आहे की जर तुम्हाला तुमची परिस्थिती, तर काय आर्थिक परिस्थिती जर तुम्हाला बदलायची असेल तर कुठे ना तुम्हाला ना पितृदोषापासून ना आता निवारण होत आहे तुमचं। म्हणजे काय, तर जे पितृ लोकमध्ये जे तुमच्या 7 पिढींचे जे पित्र, जी कुठली तुमची पूर्वज आहेत ज्यांची अकाल मृत्यू झाली आहे किंवा काही ना कारणास्तव त्यांची आत्म्याला शांती भेटली नाही आहे, तर त्यामुळे ना तुम्ही मेहनत खूप करता पण त्याचा रिझल्ट तुम्हाला येत नाही आहे। तर ते हाच कारण असतो की तुम्हाला तुमच्या घराण्याला पितृदोष हा नक्कीच असणार। कारण इथे बघा, मला कार्ड्समध्ये ना खूप सारे कावळे दिसतात आहे, पण ते कावळ्यांना तुम्हाला जर तुमच्या घरी कावळे येत असतील तर त्यांना अन्नपाणी द्यायचं आहे। जर नाही येत असतील ना तरी पण तुम्हाला खायला ठेवायचं आहे कावळ्यांना। फक्त श्राद्धच्या वेळीच नाही करायचं आहे हे, कारण आपण फक्त कलियुगमध्ये काय चाललं आहे की श्राद्धचे 15 दिवस झाले की सगळं विसरून जातो। तर तसं न करता तुम्हाला नित्यनियमाने पितरांची सेवा ही तुम्हाला करायची आहे, ठीक आहे। नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये पण पितृसूक्त आणि पितृस्तोत्र हे आहे, हे तुम्हाला नित्यनियमाने वाचायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर मग बघा, तिसरा जो संदेश आहे स्वामींचा तो हा आहे ना की कुठे ना कुठे आहे ना, जर तुम्हाला खूप भावुक होता, छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन तुम्ही लगेच भावुक होता, म्हणजे काय, तर इमोशन्सवरती तुमचं कंट्रोल नाही आहे। जर मुलांच्या बाबतीत काय घडलं तर लगेच भावुक होता, जर आजूबाजूची परिस्थिती काही जराशी काहीही निर्माण झाली तर लगेच तुम्ही भावुक होता। तर तुम्हाला कुठे ना कुठे आता त्या इमोशनल स्टेटमधून बाहेर यायचं आहे। तर काय, तुम्ही जे पटकन भावुक होता आणि दुसऱ्यांसमोर आपलं मन व्यक्त करता, तर ती व्यक्ती खरोखर त्या पात्रतेची आहे की नाही आहे ज्यांच्यासमोर तुम्ही मन मोकळं करत आहात, हे अगोदर तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे। कारण कलियुगमध्ये काय चाललं आहे की आपण भावनाच्या आरे जाऊन आपल्या मनातली गाथा लोकांना सांगत बसतो। तर तसं करू नये हे स्वामी तुम्हाला सांगत आहेत। कारण इथे कोणी कोणाचं नाही आहे। 4 लोक फक्त तात्पुरते ते ऐकतील आणि पाठी जाऊन अजून 8 लोकांना ती गोष्ट मिर्च मसाला लावून सांगणार आहेत। तर तुम्हाला स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत, सगळ्या गोष्टी फक्त स्वतःपर्यंत आणि स्वतःच्या कुटुंबापर्यंतच ठेवायच्या आहेत। कोणालाही जाऊन, ती कुठलीही कितीही जवळची व्यक्ती असू दे, 4 भिंतींच्या बाहेर तुमच्या गोष्टी गेल्या नाही पाहिजेत। हा स्वामींचा ठाम मेसेज आहे। कारण स्वामींना पाहिजे आहे की कुठे ना कुठे त्याचा पश्चाताप तुम्हाला नंतर होईल की त्या व्यक्तीला तुम्ही ही गोष्ट का सांगितलीत। तर
तसं करू नये हे स्वामी तुम्हाला सांगत आहेत. त्यामुळे त्याची दक्षता घ्यायची आहे की तुम्ही काय, कोणाला, कितपत, कसं बोलत आहात ते. कारण त्याचा विपरीत परिणामसुद्धा तुमच्यावरती होऊ शकतो. म्हणजे काय, तर तुमचं इमोशनल इम्बॅलन्स होऊ शकतं. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी ही भावुकतेने, जर तुम्हाला कुठलीही गोष्ट तुम्ही कारण खूप हळवे आहात, तुम्हाला असं वाटतं की या व्यक्तीसमोर मी मनमोकळेपणाने बोलू शकतो किंवा बोलू शकते किंवा कुठलीही व्यक्ती असू शकते ती, पण तुम्हाला तसं करायचं नाही आहे, हे स्वामी ठामपणे तुम्हाला सांगत आहेत. ठीक आहे. त्यानंतर मग बघा, तुम्हाला आता ना जर तुम्ही कुठला बिझनेस करत असाल, जर तुम्ही कुठलंही काम, जर तुम्ही 9 to 5 जॉब करत असाल किंवा कुठल्याही क्षेत्रात असाल, तिथे पण तुम्ही आता ना खूप बिझी होणार आहे. म्हणजे काय, तर तुमचं स्केड्यूल म्हणजे जे काही काम तुम्ही घेतलं आहे ना, ते वाढतच जाणार आहे. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की प्रामाणिकपणे जे तुम्ही करत आहात ना, त्याच्यावरतीच लक्ष द्या. इकडे-तिकडे लक्ष देऊ नका. सरळ जो रस्ता तुम्ही निवडला आहे, त्यावरतीच तुमचं फोकस असलं पाहिजे. कारण तोच रस्ता आहे ना, तुमची सगळी जी तुमची महत्त्वाकांक्षा आहे, ती पूर्ण करणारा रस्ता आहे तो. ठीक आहे? तर आणि तुम्हाला स्वामींची नित्यसेवा ही करत राहायची आहे. काहीच नाही जमणार असेल तर नामस्मरण हे रोज तुम्हाला करायचंच आहे. तर हाच होता आजचा स्वामी संदेश. असेच महत्त्वपूर्ण स्वामी संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा संदेश बघितल्याबद्दल.